हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे आपली कलाकंदची। हे पहा, आपलं थोडंसं दूध होतं, ते दूध हे फुटलेलं आहे। या फुटलेल्या दुधापासून आपल्याला कलाकंद तयार करायचं आहे। त्यासाठी हे पहा, मी दूध घेतलेलं आहे, साखर घेतलेली आहे एका छोट्या डब्यामध्ये। आता आपण एका चाळणीवर टाकून हे दूध काढून घेऊ। हे पहा, मी हे गाळून घेतलेलं आहे। थोडंसं याच्यामध्ये हे सेल्स असं थोडंसं दूध ठेवलेलं आहे। हे असं आपण बारीक करून घेऊ। आता आपण याला गॅसवरती ठेवून घेऊ। हे पहा, आपण हे गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे। मी त्याच पातेल्यामध्ये हे घेतलेलं आहे। मस्त एकदम बारीक झालेला आहे। याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ। साखर तुमच्या आवडीनुसार जास्त गोड किंवा कमी गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। साखर जेवढी साखर मी घेतली होती त्याच्यामधली अर्धी साखर टाकलेली आहे, अर्धी साखर आहे। लागली तर घेऊत, नाही लागली तर काही गरज नाही साखर घ्यायची। ज्यावेळेस आपलं दूध फुटलं त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीत बर्फी म्हणा किंवा कलाकंद घरी करू शकता। दूध टाकून द्यायची काहीच गरज पडत नाही, दूध फुटलं तरी पण। मस्तपैकी असं आपण छान उकळी येत आहे हे आपल्या कलाकंदाला। नक्कीच मला कमेंट करून सांगा, असं दूध फुटल्यानंतर कलाकंद कोण करतो कोण नाही, आणि कुणाला कलाकंद आवडतं पण खायला हे सुद्धा सांगा। आमच्या घरात तर सर्वच खातात कलाकंद। पहा किती मस्तपैकी साखरचा आपल्या पाकात रूपांतर झालेला आहे। साखर पूर्ण विरघळली आहे त्या कलाकंदामध्ये। याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप टाका, खूप छान लागतं खायला। थोडंसं टाकायचं, आपले पोहे खायचा चम्मच खूप झाला। थोडंसं मी तूप टाकलेलं आहे याच्यामध्ये। हा किती मस्त आपला कलाकंद तयार झालेला आहे। आता आपण हे कलाकंद काढून घेऊ। बारीक पावरवरच हे करून घ्यायचं। आता आपण हे काढून घेऊ।
पहा किती मस्त आपला कलाकंद तयार झालेला आहे. साईडकडून मस्त असं तूपसुद्धा बाहेर येत आहे. पहा किती सुंदर आपला तूप या कलाकंदात टाकला तर खूप छान चव लागते, म्हणून आपल्याला तूप टाकायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही याच्यामध्ये विलायची पूडसुद्धा टाकू शकता, तूप पण टाकू शकता. खूप छान लागतो खायला हे. राणीताई फळे रेसिपी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील, रेसिपी बघायला भेटतील. पहा किती मस्त दाणेदार फुटलेल्या दुधापासून आपण कलाकंद तयार केलेला आहे. किती छान झालेला आहे, मस्त दाणेदार आहे. व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कलाकंदची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक, सबस्क्राईब करा.